Huh. Calculate gross and net calorific value of whole sample having carbon is equal to 19%, hydrogen is equal to 1%, nitrogen is equal to 4%, and sulfur is equal to 1%, ash is equal to 5%, latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Simple. Numericals. Calculate calculate gross and net calorific value of whole sample having carbon is equal to 90%, hydrogen is equal to 1%, nitrogen is equal to 4%, sulfur is equal to 1%, ash is equal to 5%, latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Carbon is equal to given, carbon is equal to 90%, hydrogen is equal to 1%, nitrogen is equal to 4%, sulfur is equal to 1%, ash is equal to 5%, latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Calculate काय म्हटलं बघा, calculate gross and net. Simple. Calculate gross and net calorific value of whole sample having carbon is equal to 90%, hydrogen is equal to 1%, nitrogen is equal to 4%, sulfur is equal to 1%, ash is equal to 5%, latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Given carbon 90, hydrogen 1, nitrogen 4, sulfur is equal to 1, ash is equal to 5, latent heat of steam is equal to 587, latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. लिहिलं. हां येस सर. लिहिला फॉर्म्युला प्रॉब्लेम सगळ्यांनी. येस सर. हां मुलीमध्ये रिप्लाय द्या. Yes, sir. Yes. हां स्नेहल A24. हॅलो. हां आन्सर प्रत्येकाने सॉल्व करायचा प्रॉब्लेम लिहिला. ड्युलॉंग्स फॉर्म्युला HCVलाच दुसरं आणखीन एक नाव आहे, त्याला आपण काय म्हणतोय, ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू इन किलो कॅलरी पर केजी. काय म्हटलंय सेकंड, ग्रॉस कॅलरीफिक व्हॅल्यू इन किलो कॅलरी per kg is equal to 1 divided by 100 into 8080 carbon plus 3450 hydrogen minus oxygen divided by 8 plus 2240 into sulfur kilocalorie per gram. आता या ठिकाणी काय करायचे, तो व्हॅल्यू टाकायचे. कुणाच्या टाकायचे, कार्बनची व्हॅल्यू टाकायची, हायड्रोजनची व्हॅल्यू, ऑक्सिजनची व्हॅल्यू आणि लास्टला सल्फरची व्हॅल्यू. gross calorific value in kilocalorie per kg. Simple. Gross calorific value in kilocalorie per kg is equal to कार्बनची व्हॅल्यू टाकायची, हायड्रोजनची व्हॅल्यू टाकायची, ऑक्सिजनची व्हॅल्यू टाकायची आणि सल्फरची व्हॅल्यू टाकायची. पहिला प्रॉब्लेम व्यवस्थित करा, सॉल्व करा, नंतर आपण बघू. आन्सर येतात का बघा.
हा झालं कम्प्लीट. Yes, sir. हा कोण सांगता यांचं येते JCB हा यश आन्सर येते का? हो सर. हा दोन्ही JCB किती आलं? 7,749. हा सेकंड LCU सॉल्व केला. अरे खूप सोपे आहेत, लक्षात येत नसेल तर सांगा. LCB इज इक्वल टू HCB मायनस मास ऑफ हायड्रोजन इंटू 9 इंटू लॅटेंट हीट ऑफ स्टीम. त्याच्या व्हॅल्यू टाका. आता या ठिकाणी दिलेले आहे लॅटेंट हीट काय 587, हायड्रोजनचं मास दिलाय. HCB आपण हा HCB ची व्हॅल्यू काढली, मग LCB काय आला किलो कॅलरी पर केजी. LCB काय आला किलो कॅलरी पर केजी. हा यश काय किती आलं? तेवढं चालेल. येत आहे दोन्ही. सॉल्व करता येईल का आता तुम्हाला? हो सर. हा मुलीमध्ये सर LCB कॅल्क्युलेट करण्यासाठी ड्युलॉन्स फॉर्म्युल्याच्या खाली दिलेला फॉर्म्युला वापरला चालत नाही का 0.09 चा? हो चालतंय, तेवढंच यायला पाहिजे आन्सर. येतं का बघा कॅल्क्युलेशनने. इथं 100 डिवाइड 100 घेतले. सर 1/100 तिथे 0.09. हा डिवाइड बाय 100 म्हणजेच काय 0.09 येईल का? बरोबर का? येस सर. हा राईट. हा मग तिथं आपण 100 डिवाइड बाय 100 दिलं नव्हतं. काय केलं नव्हतं सांगा? हा डिवाइड बाय 100 दिलं नसल्यामुळे काय लिहिलं आपण 0.09. ठीक आहे. येस सर समज. हा आणखीन कोणाला काय डाऊट? अरे आहे का कोणाला काय डाऊट? नो सर. हा No, मुलींना sir. हा ठीक आहे, आता तुम्ही सॉल्व्ह करा, देतो सेकंड प्रॉब्लेम. परत एकदा बघा या ठिकाणी काय फॉर्म्युला लिहिला, कार्बनची व्हॅल्यू टाका, हायड्रोजनची व्हॅल्यू टाका, ऑक्सिजनची व्हॅल्यू टाका आणि सल्फर. समजा एखाद्या ठिकाणी ऑक्सिजन दिलं नाही म्हणजे हा जो काउंट आहे तो 0 येईल. हा काउंट काय येईल 0 येईल. ठीक आहे. बघा नेक्स्ट पार्ट. सेकंड composition of whole sample by composition of whole sample by weight. Carbon is equal to 70, hydrogen is equal to 15, oxygen is equal to 5, sulfur is equal to 0.5, nitrogen is equal to 2 and ash is equal to 1.5. Calculate gross and net calorific value of whole sample. Simple. Composition of काय म्हटलं बघा परत एकदा. Composition of whole sample by composition of whole sample by weight. Carbon is equal to 17, hydrogen is equal to 15, oxygen is equal to 5, sulfur is equal to 0.5, nitrogen is equal to 2 and ash is equal to 1.5. Calculate gross and net calorific value of whole sample. काय म्हटलं सेकंड एकदम सिंपल आहे. composition of whole sample by weight. Carbon is equal to 70, hydrogen is equal to 15, oxygen is equal to 5, sulfur is equal to 0.5, nitrogen is equal to 2 and ash is equal to 1.5%. Calculate the gross and net calorific value of whole sample given.
given carbon is equal to 70, hydrogen is equal to 15, oxygen is equal to 5, sulfur is equal to 0.5, nitrogen is equal to 2, latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg to find GCV and LCV. Next formula काय सांगता येईल? GCV in kilocalorie per kg, gross calorific value, gross calorific value in kilocalorie per kg is equal to 1 divided by 100, 8080 carbon plus 34500 hydrogen minus oxygen divided by 8 plus 2240 into sulfur kilo calorie per gram. ठीक है, सॉल्व करा. तर लेटंट हीट हाँ यश, हाँ लेटंट हीट कुठे हाँ दिली? लॅटेंट हीट दिली नसेल तर 587 घ्यायची. किती? 587. ठीक आहे. ज्या केसमध्ये लॅटेंट हीट दिली नाही त्याच्या ठिकाणी किती घेणार? 587. जर दिली तर घ्यायची. काही ठिकाणी 570 पण देत आहेत. ही लक्षात. काही ठिकाणी काय करतायत? 570 देत आहेत, काही ठिकाणी 587 देत आहेत. ठीक आहे. हाँ झालं सॉल्व. रँडमली आन्सर सांगायचे. हाँ A52 आयशा. Yes, sir. हाँ झाले का सॉल्व. हाँ, yes, sir. झालं. हाँ प्रज्ञा A28. Yes, sir. हाँ झालं सॉल्व. Yes, sir. हाँ यश. Yes, दोन्ही व्हॅल्यू सांग. हाँ काय आले? LCV तर GC आलाय 10,626.57 and LC आलाय 792.45. हाँ ठीक आहे. कोण सांगते आणखीन आन्सर?
हॅलो सर. हा सर G20 CGV आला सर हा 10.626.57. हा म्हणजे करेक्ट आहे इथं आलेला. हा हा येस सर. हा आणि सर LC LCV आलं सर 84210225.397. LCV चुका लागला काहीतरी. नाही सर हॅलो हा. सर. सर हा एक शिवानी, हा मुलीमध्ये कोण शिवानी? SCV आलाय सर 10,626.57 आणि LCV आलाय 9,834.12. गुड. म्हणजे LCV काय आलाय 9833.5. या ठिकाणी दिलंय बघा. हा इथे ज्यांचा हा आदित्य हा येस सर. हा इथे डिवाइड बाय 100 नाही केलं तर काय येईल? 0.09 घ्यायचं. येस सर. हा यायलाच पाहिजे 9833.55. वेगळं कुणाचं आलंय का सर आन्सर याच्यापेक्षा? 792.45 आले सर. हा यश किती? यश हा येस सर येतो सर. 0.09 हा into 5 LCV ची व्हॅल्यू हा एक मिनिट यश LCV एवढा येतो का 9833.55 किलो कॅलरी पर केजी. नसेल तर येस हा सर तेवढं येतं. हा पार्ट बघा. येते सर. हा ज्यांचं येत नाही त्यांनी हा बघा कॅल्क्युलेशन. LCV इज इक्वल टू कॅल्क्युलेशन बघा. LCV is equal to HCV minus mass of hydrogen into 9 into latent heat of steam. HCV ची व्हॅल्यू टाका 10,626 minus 15 डिवाइड बाय 100 into 587 into 9. एखाद्या विद्यार्थ्याने या ठिकाणी 100 नसेल घेतलं तर या ठिकाणी काय घेणार 0.09. मग काय येईल LCV इज इक्वल टू काय घेणार तुम्ही LCV इज इक्वल टू 9833.55 किलो कॅलरी पर केजी. वेगळे आन्सर कुणाच येते काय यश? हा आदित्य बंद करा. हा पवन आन्सर येते? पवन हा सर येस सर. हा किती आला आन्सर? सर ते माझं LCV 9,834.12 आलंय. हा तेवढं राऊंड फिगर चालतं. नेक्स्ट माझं पण तेच झालं. काय आलंय? हा परत एकदा सांगा. माझं पण तेच चालेल सर. ठीक आहे 9834 आले का? येस सर. येस सर. 9833.5. हा ठीक आहे. थोडंफार तुम्ही 4 डिजिट घेतला की आन्सर चेंज होत नाही. काय करायचं शक्यतो पॉईंट नंतर 4 डिजिट पकडाय आन्सर शक्यतो चुकीचं येत नाही. एखाद्या विद्यार्थी 2 डिजिट पकडलं, एखाद्याने 3 डिजिट पकडलं तर थोडं व्हॅरी होते. पॉईंट नंतर काय 4 डिजिट पकडा. ठीक आहे. लक्षात आलं का प्रॉब्लेम सॉल्व्ह कसं करायचा? येस सर. हा आता या ठिकाणी फक्त प्रॉब्लेम देणार आहे, तुम्ही सॉल्व्ह करायचं. थर्ड प्रॉब्लेम calculate the HCV and LCV. LCV झाले. calculate the HCV and LCV of polar sample having the following composition. Carbon is equal to 72. Carbon is equal to 72. Oxygen is equal to 15. Hydrogen is equal to 9. Sulfur is equal to 1.5. Nitrogen is equal to 2. Ash of coal is equal to 0.5 and latent heat of steam is 587 kilocalorie per kg. काय म्हटलं? Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Third, calculate the HCV and LCV of coal sample. Calculate the HCV and LCV of coal sample having following composition. Carbon is equal to 72. Carbon is equal to 72. Oxygen is equal to 15. Hydrogen is equal to 9. Sulfur is equal to 1.5. Nitrogen is equal to 2%. Ash of coal 0.5 and latent heat of steam is 587. Given
carbon is equal to 72, oxygen is equal to 15, hydrogen is equal to 9, sulfur is equal to 0.5, nitrogen is equal to 2, ash is equal to 0.5, latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Fast. सॉल्व करा आंसर सांगा. सर HCV 8309.32 आला आहे. हॅलो सर. हा सर HCV 8309.32 आला आहे. हा आणि LCV LCV 7833.85 आला. हा आदित्य बरोबर आहेत का? नाही सर, माझं CGV 8309.32 हे करेक्ट आहे आणि LCV 8203.34 येतं सर. बरं ठीक आहे, आपण बघू. हा सॉल्व्ह केलेला आहे प्रॉब्लेम. दुसरं कोणाच वेगळं आलं काय दोन सोडून? यश. LCV हा 8309.32 बरोबर आहे सर. LCV कळालं. हा अगोदर आपल्याला HCV किंवा JCV काय मिळावा लागतोय, त्याच्यानुसार LCV आपण काढतो. बरं ठीक आहे, बघू आपण. काय आलं? 8309. Yes, sir. तसं झालं. हा JCV काय आलं? 5.32 आलाय. हा आणि LCV किती आला? अरे आले आन्सर. LCB इज इक्वल टू 7833.855. हा प्रतीश. Yes sir, ते Yes आले sir, yes sir, तेच आलंय. हा हे दोन्ही आन्सर्स बघा. ज्यांना म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नाही त्याने परत एकदा बघा. हा JCV इज इक्वल टू 8309.325 किलो कॅलरी पर केजी. सेकंड काय? LCV इज LCV इज इक्वल टू 7833.855 किलो कॅलरी पर केजी. परत एकदा बघा, ज्यांना सॉल्व्ह झालाय नाही त्यांनी लिहून घ्या फार तर. Calculate the SCV and LCV of polar sample having the following composition. Carbon is equal to 72,
Carbon is equal to 72. Oxygen is equal to 15. Hydrogen is equal to 9. Sulfur is equal to 0.5. Nitrogen is equal to 2. Ash of coal is equal to ash of coal is equal to 0.5 and latent heat of steam is equal to 587. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Carbon is equal to 72. Oxygen is equal to 15. Hydrogen is equal to 9. Sulfur is equal to 1.5. Next, nitrogen is equal to 2. Ash of coal is equal to 0.5. Latent heat of steam is equal to 587 kilocalorie per kg. Next काय LCV, GCV. मग काय GCV in kilocalorie per kg is equal to 1 divided by 100. 8080 carbon plus 34500 hydrogen minus oxygen divided by 8 plus 2240 into sulfur in kilocalorie per kg is equal to 1 divided by 100. 8080 into 72 plus 34500. Next, 9 minus 15 divided by 8 into 2240 into 1.5. या व्हॅल्यू टाकल्या तर काय येईल GCV is equal to 8309.325 kilocalorie per kg. Next, LCV is equal to HCV minus mass of hydrogen into 9 into latent heat of steam is equal to 8309.325 minus 9 divided by 100 into 9 into 587. आणि याची व्हॅल्यू काय आली LCV is equal to काय आली याची व्हॅल्यू LCV is equal to 7833.855 kilocalorie per kg. येतील का सॉल्व करता प्रॉब्लेम परत एकदा बघा काय डाऊट आहे का नो सर हा परत एकदा No, sir. हा सुरुवातीपासून बघू आपण बघा दोन डेफिनेशन्स टाइप्स ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू कोणत्या दोन आहेत फर्स्ट हायर और ग्रॉस कॅलोरिफिक व्हॅल्यू the total amount of heat produced when unit mass or volume of the fuel has been burned completely and the product of combustion have been cooled at room temperature. Second definition, lower or net calorific value LCV, the net heat produced when unit mass or volume of the fuel is burned completely, allowing the gaseous products to escape. LCV is equal to HCV minus latent heat of water vapor form. LCV is equal to HCV minus mass of hydrogen into 9 into latent heat of steam. Next part काय होतं calculation कोणता आहे calculation of calorific value by Dulong's formula. मग काय येईल the theoretical gross or higher calorific value of whole sample from ultimate analysis data can be calculated by Dulong's formula. HCV is equal to 1 divided by 100 8080 carbon plus 34500 hydrogen minus oxygen divided by 8 plus 2240 sulfur kilocalorie per kg where carbon, hydrogen, oxygen and sulfur represent the percentage of carbon, hydrogen, oxygen and sulfur respectively in coal sample. Second, LCV is equal to HCV minus 0.09 into hydrogen into latent heat of steam into kilocalorie per kg. Next heading taka comparison between solid, liquid and gaseous fuel. Heading taka फक्त heading taka comparison between solid, liquid and gaseous fuel. First point of comparison solid fuel, liquid fuel, gaseous fuel. Simple comparison between कुणाच्या मधलं comparison आहे comparison between solid, liquid and gaseous fuel. First column point of comparison solid fuel, liquid fuel and gaseous fuel. Heading tag
हा टाकलं पॉइंट यश Yes, sir. हा काय लिहिलं सांगा परत एकदा कंपॅरिझन बिटवीन सॉलिड लिक्विड अँड गॅसेस फ्युअल पहिला पॉइंट ऑफ कंपॅरिझन सॉलिड लिक्विड अँड गॅसेस आता प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं सॉलिड म्हणलं की काय हा कोक किंवा कोल कोल म्हणजे काय कोळसा सॉलिड फ्युअल म्हटलं की काय लक्षात ठेवायचं कोल लिक्विड म्हटलं की पेट्रोल डिझेल आणि गॅसियस फ्युअल म्हटलं की एलपीजी लिक्विड पेट्रोलियम गॅस आपण तो घरामध्ये वापरतो लक्षात येतील का 3 एक्झाम्पल प्रत्येकाचं एक एक एक्झाम्पल लक्षात ठेवायचं हा कोण सांगते सॉलिडचं एक्झाम्पल कोल हा लिक्विड लिक्विड पेट्रोलियम हा म्हणजे कोणतं असते पेट्रोल. हा पेट्रोल डिझेल हा आणि गॅसियस फ्युएल एलपीजी एलपीजी सीएनजी हा एलपीजी सीएनजी एलपीजी म्हणजे काय लिक्विड पेट्रोलियम लिक्विड गॅस पेट्रोलियम गॅस हा ठीक आहे एखाद्याला लॉंग फॉर्म माहित नसतोय एलपीजी म्हणजे काय लिक्विड पेट्रोलियम गॅस बघा आता पॉइंट ऑफ कंपॅरिझन मध्ये फर्स्ट पॉइंट रिलेटिव्ह कॉस्ट कंपॅरिझन लिहायचं आहे आपल्याला डिफरन्स लिहायचा आहे रिलेटिव्ह कॉस्ट सॉलिड फ्युएल कोळसा लाकडापासून प्रिपेअर होतोय तो सहजासहजी अवेलेबल होतोय चीप आहे रेट कसं आहे चीप आहे लिक्विड असेल पेट्रोल डिझेल असेल तर काय कॉस्टली आहे आणि गॅसेस फ्युअल मोर कॉस्टली आहे हा फर्स्ट पॉइंट सांगता येईल का फर्स्ट काय एक्झाम्पल्स ऑफ सॉलिड लिक्विड गॅसेस फ्युएल सॉलिड फ्युएल कोल लिक्विड फ्युएल पेट्रोल डिझेल और केरोसिन आणि गॅसेस फ्युएल एलपीजी किंवा त्याला आपण काय म्हणतो लिक्विड पेट्रोलियम गॅस रिलेटिव्ह कॉस्ट सॉलिड फ्युएल चीप स्वस्त आहे लिक्विड कॉस्टली आणि गॅसेस मोर कॉस्टली सेकंड सांगता येईल का फर्स्ट पॉइंट हा येस सर रिलेटिव्ह कॉस्ट ऑफ सॉलिड फ्युएलची हा लिक्विड कॉस्टली आणि हा नेक्स्ट कॅलरिफिक व्हॅल्यू कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणजे काय अमाऊंट ऑफ हीट लिबरेटेड किंवा अमाऊंट ऑफ हीट प्रोड्युस्ड सॉलिड फ्युएल कोल असेल तर लो आहे पेट्रोल डिझेल हाय आणि गॅसियस फ्युएल पासून जी हीट मिळते किंवा त्याला आपण काय म्हणतो हायर हा पॉइंट ऑफ कंपॅरिझन फर्स्ट पॉइंट रिलेटिव्ह कॉस्ट सेकंड कॅलरिफिक व्हॅल्यू थर्ड इग्निशन टेम्परेचर फोर्थ स्टोरेज ट्रान्सपोर्ट सेफ्टी रेट ऑफ कंबशन मोड ऑफ कंबशन कंबशन प्रोडक्ट काय म्हटलं बघा कंपॅरिझन बिटवीन सिंपल कंपॅरिझन बिटवीन सॉलिड लिक्विड अँड गॅसेस फ्युएल काय म्हणता येईल कंपॅरिझन बिटवीन सिंपल comparison between solid liquid and gaseous fuel point of comparison next solid fuel liquid fuel and gaseous fuel so, point of comparison first relative cost पहिला कोणता आहे relative cost second कोणता आहे calorific value third कोणता आहे ignition temperature fourth कोणता आहे storage transport safety next rate of combustion next mode of combustion next combustion product फास्ट कंपॅरिझन बिटवीन काय सांगता येईल परत एकदा बघा Solid, liquid, and gases. comparison between point of comparison between solid liquid and gaseous fuel point of comparison solid fuel liquid fuel and gaseous fuel first relative cost second calorific value third ignition temperature fourth storage transport safety next rate of combustion mode of combustion and combustion product कौन सांगते point of comparisons Point of comparison, solid fuel, liquid fuel, gaseous fuel. Relative cost, solid, cheap, costly, more हा costly. यश फक्त पॉइंट सांगायचे फक्त पॉइंट ऑफ कंपॅरिझनचे पॉइंट Point. Relative cost, calorific value, ignition temperature, storage, transport, and safety. Rate of combustion, mode of combustion, combustion product. परत एकदा सांगा पॉइंट ऑफ कंपॅरिझन फर्स्ट Relative cost, calorific value, ignition temperature, storage, transport, and safety. Rate of combustion, mode of combustion, combustion product. हा पहिला टाइप कोणता आहे
solid fuel, Second liquid fuel, and third. gaseous fuel. नेक्स्ट कोण सांगतोय पॉइंट ऑफ कंपॅरिझन परत एकदा. Point of comparison. Point First, of comparison, relative cost, calorific. value. आदित्य कंटिन्यू. Yes, sir. First, relative cost. Second, calorific value, ignition temperature, storage, transport and safety, rate of combustion, mode of combustion, and combustion product. गुड. तर प्रसाद. Point of comparison. First one, relative cost. Second, calorific value. Third, ignition temperature. Fourth, storage, transport and safety. Fifth, rate of combustion. Sixth, mode of combustion. And seventh, combustion products. गुड. नेक्स्ट आणखीन. पवन. Points of comparison, relative cost, calorific value, ignition temperature, storage, transport and safety, rate of combustion, mode of combustion, combustion products. गुड. नेक्स्ट. A54 साक्षी. सांगता येईल का बघा परत एकदा. ठीक आहे साक्षी सांगा. A43. Points of comparison, relative cost, calorific value, ignition temperature, storage, transport and safety, rate of combustion, mode of combustion, combustion products. गुड. एकदम सिंपल आहे बघा. काय कंपॅरिझन बिटवीन सॉलिड लिक्विड अँड गॅसेस फ्युएल. पॉइंट ऑफ कंपॅरिझन सॉलिड फ्युएल, लिक्विड फ्युएल अँड गॅसेस फ्युएल. रिलेटिव्ह कॉस्ट चीप, कॉस्टली, मोर कॉस्टली. सेकंड कॅलरिफिक व्हॅल्यू लो, हाय, हायर. थर्ड इग्निशन टेम्परेचर. सॉलिड फ्युएल असेल तर हाय, लिक्विड फ्युएल असेल तर लो आणि गॅसेस फ्युएल असेल तर लोएस्ट. सांगता येईल. पॉइंट ऑफ कंपॅरिझन सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. रिलेटिव्ह कॉस्ट चीप, कॉस्टली, मोर कॉस्टली. सेकंड कॅलरिफिक व्हॅल्यू लो, हाय, हायर. इग्निशन टेम्परेचर हाय, लो आणि लोएस्ट. इग्निशन टेम्परेचर कुणाला म्हणतो? जर आपण लाकूड असेल किंवा कोळसा असेल त्याला पेट घ्यायला वेळ लागतो, म्हणून त्याला आपण काय म्हणतो? इग्निशन टेम्परेचर हाय. लिक्विड असेल तर पटकन होतंय आणि गॅसेस असेल तर एकदम कमी किंवा त्याला असं पण काय म्हणतो? लोएस्ट. कोणते 3 पॉईंट्स आहेत बघा. फर्स्ट पॉईंट रिलेटिव्ह कॉस्ट, किंमत. सॉलिड असेल कमी, लिक्विड जास्त आणि गॅसेस त्याच्यापेक्षा जास्त. कॅलरिफिक व्हॅल्यू असेल सॉलिड पासून जी हीट मिळणार आहे एकदम कमी, लिक्विड पासून जास्त आणि गॅसेस असेल तर त्याच्यापेक्षा जास्त. इग्निशन टेम्परेचर असेल तर सॉलिड फ्युएल असेल तर काय सांगतो आपण? हाय. इग्निशन म्हणजे काय? ते फ्युएल पेट घ्यायला जे टेम्परेचर लागतं त्याला आपण काय म्हणतो? इग्निशन टेम्परेचर. सॉलिड फ्युएल असेल तर हाय, लिक्विड असेल तर काय कमी आणि गॅसेस असेल तर काय त्याच्यापेक्षा कमी. हे लक्षात. नेक्स्ट बघा स्टोरेज, ट्रान्सपोर्ट, सेफ्टी. येईल का लक्षात बघा. नेक्स्ट पार्ट स्टोरेज, ट्रान्सपोर्ट अँड सेफ्टी. स्टोरेज सॉलिड असेल किंवा लाकूड असेल, कोल असेल. स्टोरेजला काय? रिक्वायर्ड लार्ज स्टोरिंग स्पेस अँड ट्रान्सपोर्टेशन कन्व्हिनियंट विदाउट एनी रिस्क. येईल लक्षात. कोल असेल तर साठवायला काय लार्ज स्पेस लागते आणि ट्रान्सपोर्टेशन सहजासहजी करू शकतो, कोणत्याही टाईपचे रिस्क नाही. येईल का लक्षात. कोळसा वाहतुकीला ट्रान्सपोर्टेशनला काय अडचण येईल का? कोणती रिस्क आहे का? नाही. सेकंड बघा लिक्विड असेल तर काय? पेट्रोल, डिझेल. लिक्विड फ्युएल असेल पेट्रोल, डिझेल. लेस स्पेस फॉर स्टोरेज, ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाईपलाईन अँड टँक विथ केअर. पेट्रोल, डिझेल आपण ट्रान्सपोर्ट करू शकतो. कशामधून ट्रान्सपोर्ट करू शकतो? पाईपलाईन्स मधून किंवा टँक्स मधून, पण त्याची काळजी घ्यावी लागते विथ केअर. अँड थर्ड गॅसेस फ्युएल. स्टोरेज डिपेंड अपॉन प्रेशर. गॅस असेल तर आपण कशावर अवलंबून आहे? प्रेशर. ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाईपलाईन्स बट नॉट सेफ. येईल का लक्षात बघा. स्टोरेज डिपेंड ऑन प्रेशर, ट्रान्सपोर्टेशन थ्रू पाईपलाईन्स बट नॉट सेफ.
नेक्स्ट 4th पॉइंट स्टोरेज ट्रांसपोर्ट सेफ्टी. चौथा पॉइंट कोणता आहे? स्टोरेज ट्रांसपोर्ट एंड सेफ्टी required large storing space and transportation convenient without any risk. Liquid fuel, less space for storage, transportation through pipelines and tanks with care. Gaseous fuel, storage depend upon pressure, transportation through pipelines but not safe. बघा point of comparison. First relative cost, second calorific value. First relative cost, second calorific value, third ignition temperature, fourth storage transport safety. येईल का 4th पॉइंट लक्षात? कोण कंटिन्यू करताय? स्टोरेज ट्रांसपोर्ट Storage, सेफ्टी. transport and safety. Solid fuel required large storing space and transportation convenient without any risk. हाँ. Liquid fuel, less space for storage, transportation through pipelines and tanks with care. Gases. Gaseous fuel, storage depends on pressure, transportation through pipelines but not safe. गुड. नेक्स्ट बघा. नेक्स्ट पॉइंट रेट ऑफ कंबशन. कंबशन म्हणजे काय? ज्वलनाचा जो रेट आहे त्याला पण काय म्हणतो? रेट ऑफ कंबशन. लो सॉलिड असेल तर एकदम कमी आहे, नॉन युनिफॉर्म एकसारखा असू शकत नाही आणि नॉट इझी टू कंट्रोल. एकदा कोळशाने पेट घेतला तर त्याला आपल्याला सहजसहजी कंट्रोल करता येतं. काय म्हटलंय बघा? रेट ऑफ कंबशन सिंपल. रेट ऑफ कंबशन लो, नॉन युनिफॉर्म, नॉट इझी टू कंट्रोल. म्हणजे काय? कोळशाचा जो रेट आहे तो एकदम कमी आहे, तो एकसारखा असू शकत नाही, त्याला सहजासहजी आपण कंट्रोल करू शकत नाही. लिक्विड फ्युएल, लिक्विड असेल, पेट्रोल डिझेल असेल तर रेट ऑफ कंबशन कसं आहे? युनिफॉर्म आहे, एकसारखा आहे. हाय रेट ऑफ कंबशन अँड इझी टू कंट्रोल. सहजासहजी आपण कॉक बंद केला की त्याला कंट्रोल करू शकतो. आणि गॅसियस फ्युएल एकसारखा ज्वलनाचं एकसारखा कंबशनचा रेट आहे. हाय रेट ऑफ कंबशन अँड इझी टू कंट्रोल. सहजासहजी आपण त्याला काय करू शकतो? कंट्रोल करू शकतो. सांगता येईल का बघा? रेट ऑफ कंबशन सॉलिड फ्युएल, rate of combustion solid fuel low, non-uniform, not easy to control. Liquid fuel uniform, high rate of combustion and easy to control. Next gaseous fuel uniform, high rate of combustion and easy to control. Next part mode of combustion. Next कोणता आहे? Mode of combustion. मोड ऑफ कंबशन असेल डू नॉट रिक्वायर एनी स्पेशल असेंब्ली. कोणत्याही ॲपरेटरची असेंब्लीची गरज नाही. कोळसा पेट घ्यायला किंवा पेटवायला कशाचीच गरज नाही. कोणत्या ॲपरेटर्स लागत नाही, इन्स्ट्रुमेंट्स लागत नाही. मोड ऑफ कंबशन डू नॉट रिक्वायर एनी स्पेशल असेंब्ली. लिक्विड असेल तर रिक्वायर डिव्हायसेस सच ॲज ॲटोमायझर, बर्नर, ॲस्पिरेटर. लिक्विड फ्युएल असेल तर 3 पार्टची गरज आहे, 3 डिव्हाइसची गरज आहे. फर्स्ट ॲटोमायझर, पहिलं डिव्हाइस कोणता आहे? ॲटोमायझर. सेकंड कोणता आहे? बर्नर. अँड थर्ड इज ॲस्पिरेटर. बघा गॅसेस फ्युएल असेल तर काय? रिक्वायर्ड डिव्हाइस लाईक कॉम्प्रेसर, रेग्युलेटर अँड बर्नर. मोड ऑफ कंबशन डू नॉट रिक्वायर एनी स्पेशल असेंब्ली. Mode of combustion do not require any special assembly. Liquid fuel requires device such as atomizer, burner and aspirator. Gaseous fuel requires device like compressor, regulator and burner. And last part have combustion products. कंबशन नंतर जो प्रोडक्ट शिल्लक राहतो त्या प्रोडक्ट्सला आपण काय म्हणतोय? कंबशन प्रोडक्ट. कोणता आहे? ॲश अँड गॅसेस. ॲश म्हणजे काय? राख बाहेर पडते, त्याचबरोबर वेगवेगळ्या टाईपचे गॅसेस बाहेर पडत आहेत. लार्ज अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. कंबशन प्रोडक्ट ॲश अँड गॅसेस. ॲश म्हणजे राख बाहेर पडते. लार्ज अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. लिक्विड फ्युएल लेस अमाऊंट ऑफ नॉन कंबस्टिबल मॅटर. प्रोडक्ट्स कॅन बी ॲशलेस अँड स्मोकलेस. गॅसेस फ्युएल प्रोडक्ट्स आर ॲशलेस अँड स्मोकलेस. काय म्हटलं बघा? कंबशन products, ash and gases, large amount of non-combustible matter, less amount of non-combustible matter. Products can be ashless and smokeless. Gaseous fuel products are ashless and gasless. काय म्हटलं बघा? Point of comparison solid fuel, liquid fuel and gaseous fuel.
First, relative cost. Second, calorific value. Third, ignition temperature. Fourth, storage, transport and safety. Rate of combustion, mode of combustion, combustion product. First part is solid, second liquid, and third gaseous fuel. अटेंडेंस तुम्हें मार्क करा, ठीक आहे. चॅट बॉक्स मध्ये टाका अटेंडन्स. कोण सांगतोय चार्ट्स? एक जण. Comparison between solid, liquid, and gaseous fuels. Point of comparison, relative cost. Solid fuel, cheap. Liquid fuel, costly. Gaseous fuel, more costly. Calorific value, solid fuel, low. Liquid fuel, high. Gaseous fuel, higher. Ignition temperature, solid fuel, high. Liquid fuel, low. Gaseous fuel, lowest. Storage, transport, and safety. Required large storing space and transportation convenient without any risk. Less space for storage, liquid fuel, less space for storage, transportation through pipelines and tanks with care. Gaseous fuel, storage depends on pressure, transportation through pipelines, but not safe. Rate of combustion, solid fuel, low, non-uniform, not easy to control. Liquid fuel, uniform, high rate of combustion and easy to control. Gaseous fuel, uniform, high rate of combustion and easy to control. Mode of combustion, solid fuel, do not require any special assembly. Liquid fuel requires devices such as atomizer, burner, aspirators, etc. Gaseous fuel requires devices like compressor, regulator, burner, etc. Combustion products, solid fuel, ash and gases, large amount of non-combustible matter. Liquid fuel, less amount of non-combustible matter. Products can be ashless and smokeless. Gaseous fuel, products are ashless and smokeless. गुड. मुलीमध्ये करता कंटिन्यू कोण? ठीक आहे. नेक्स्ट कोण कंटिन्यू करत आहे? आदित्य. Yes, sir. ठीक आहे. आदित्य Yes, sir. आदित्य कंटिन्यू करा. Yes, sir. Point of comparison: solid fuel, liquid fuel, gaseous fuel. Relative cost: cheap, costly, more costly. Calorific value: low, high, higher. Ignition temperature for solid fuel high, liquid fuel low, and gaseous fuel lowest. Storage, transport, and safety for solid fuel require large storage space and transport conveniently without any risk. For liquid fuel, less space for storage, transportation through pipeline and tanks without care. Gaseous fuel storage depends on pressure, transportation through pipeline but not safe. Rate of combustion for solid fuels low, non-uniform, not easy to control. And liquid fuel uniform, high rate of combustion and easy to control. For gaseous fuel, uniform, high rate of combustion and easy to control. Mode of combustion do not require any space assembly. For liquid, require device such as atomizer, burner, aspirator, etc. For gaseous fuel, require device like compressor, regulator, burner, etc. Combustion product for solid fuel, ash and gases, large amount of non-combustible matter. For liquid fuel, less amount of non-combustible matter. Product can be ash less and smokeless. For gaseous, product are ashless and smokeless. ठीक आहे. गुड. नेक्स्ट. एकदम सिंपल आहे बघा. परत एकदा आपण बघू. पॉइंट ऑफ कंपॅरिझन: सॉलिड फ्युएल, लिक्विड फ्युएल अँड गॅसेस फ्युएल. पॉइंट ऑफ कंपॅरिझन असेल तर फर्स्ट रिलेटिव्ह कॉस्ट, सेकंड कॅलरिफिक व्हॅल्यू, थर्ड इग्निशन टेम्परेचर, फोर्थ स्टोरेज ट्रान्सपोर्ट सेफ्टी, फिफ्थ रेट ऑफ कंबशन, सिक्स मोड ऑफ कंबशन अँड लास्ट कंबशन प्रोडक्ट. पॉइंट ऑफ कंपॅरिझन मध्ये पहिला टाईप आहे सॉलिड फ्युएल, सेकंड टाइप आहे लिक्विड फ्युएल, थर्ड टाइप आहे गॅसियस फ्युएल. फर्स्ट टाइप आहे सॉलिड, सेकंड लिक्विड, थर्ड गॅसियस. रिलेटिव्ह कॉस्ट कशी आहे? चीप, कॉस्टली, मोर कॉस्टली. Calorific value low, high, higher. Ignition temperature high, low, lowest. Storage, transport, safety. Required large storage space and transportation convenient without any risk.
less space for storage, transportation through pipelines and tanks with care. Storage depend upon pressure, transportation through pipelines but not safe. Rate of combustion low, non-uniform, not easy to control. Uniform, high rate of combustion and easy to control. Uniform, high rate of combustion and easy to control. Mode of combustion do not require any special assembly. Require devices such as atomizer, burner, aspirator. Requires devices like compressor, regulator, burner. Combustion product, ash and gases. Large amount of non-combustible matter, less amount of non-combustible matter. Product can be ashless and smokeless. Products are ashless and smokeless. ये लक्षण Yes.